As Lord has been teaching us regarding the vow. आणि जसं देव आपल्याला शिकवत आहे की आम्ही शपथ पाहण्याबद्दल किंवा नवस बोलण्याबद्दल. As David said in Psalm 103 verse 2, bless the Lord, O my soul, and forget not his benefit. आणि जसं दावीद म्हणतो की हे माझे जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर आणि त्यानं केलेले सर्व उपकार विसरू नकोस. We are not supposed to forget what the Lord has done for us. आणि मग आम्ही जे देवाने आमच्यासाठी केलेलं आहे ते विसरता कामा नये. And 116 verse 12, David said, what shall I render unto the Lord for all his benefits? आणि 116 वचनामध्ये दावीद म्हणतो की परमेश्वरा मी तुझ्या उपकारामधून उत्तराई कसा हो. So what your Lord has done for us in our life, we need to remember. आणि जे काही देवाने आमच्या जीवनामध्ये केलेलं आहे ते आम्ही आठवलं पाहिजे. As David remembered, and he says, what shall I render unto the Lord for all his benefits? आणि जसं दावीदाने हे आठवण केलं मनामध्ये ठेवलं आणि तो म्हणतो की मी तुझ्या उपकारामधून कसा उतराई हो. So 116 verse 13 verse he says, आणि 116 स्तोत्रामध्ये 13व्या वचनामध्ये तो म्हणतो I will take up the cup of salvation. आणि मी तारणाचा प्याला माझ्या हातामध्ये उंच करेन. Second thing he says, I will call upon the name of the Lord. आणि दुसरी गोष्ट तो म्हणतो की मी देवाचा धावा करेन. And Psalm 116 verse 14, third thing he says, I will pay my vows unto the Lord. आणि 116 स्तोत्रामध्ये 14व्या वचनामध्ये तो म्हणतो की मी जे नवस केलेलं आहे देवाला ते मी सर्वांसमक्ष करेन. And the Lord has taught us wonderfully when we make vows. आणि मग देवाने खूप सुंदर रीतीने आपल्याला शिकवलेलं आहे की ज्यावेळेस आम्ही नवस करतो We are supposed to fulfill their vows. आणि मग आम्हाला ते करणं ते फेडणं बंधनकारक होतं. You know, vow, God doesn't expect that we should make a vow. आणि मग देवाची काही ही अपेक्षा आपल्याकडून नाहीये की आम्ही नवस करावं. It is not a rule or tradition that, or it is not a must, that it's not a commandment that we should make a vow. आणि हे कुठले रीतिरिवाज नाहीये, ही कुठली पद्धत नाही किंवा वचन किंवा आज्ञाही नाहीये की आम्ही नवस केलं पाहिजे. But when God says, when you make a vow, you need to fulfill it. पण देव असं सांगतो की ज्यावेळेस तू करतोच नवस त्यावेळेस ते पूर्ण कर. So then from further we saw from the life of Hannah आणि मग हन्नाच्या जीवनामधून आम्ही पाहिलं that Hannah made a vow unto the Lord. हन्नाने देवाला नवस केलं That if you Lord, as she was a barren आणि जशी ती बांध होती and her adversary was troubling her, आणि तिची सवत तिला त्रास देत होती and out of that frustration she cried out unto the Lord. आणि मग त्या विपरीत अशा मनस्थितीमध्ये त्या त्रासामध्ये तिनं देवाला आरोळी मारली And she made a vow unto the Lord. आणि तिनं देवाला नवस केलं. So I would say it is good to make a vow and fulfill it. आणि मग मी असं म्हणेन की नवस करणं आणि ते पूर्ण करणं हे चांगलं आहे. When the problems comes, we come to God. आणि ज्यावेळेस समस्या येतात आम्ही देवाकडे येतो. When the trial comes, when the opposition comes, we come to God. आणि मग ज्यावेळेस आम्ही परिस्थितीमधून जात असतो त्यावेळेस कोणीतरी आमच्या विरोधामध्ये येतं त्यावेळेस आम्ही देवाकडे येतो. So it is good. Problems are good for our life. आणि मग समस्या आमच्या जीवनासाठी चांगल्या आहेत. Because that is the time we come closer to God and we make a commitment and we make vows unto the Lord. आणि कारण तीच वेळ आहे ज्यावेळेस आम्ही देवाच्या अधिक जवळ येतो आणि आम्ही देवाला नवस करतो. Dear people of God, from the life of Hannah we have studied. आणि माझ्या प्रियानो आम्ही हन्नाच्या जीवनामधून शिकलेलो It आहोत. is good to make a vow आणि या नवस करणं चांगलं आहे. because vows build future for us. कारण जे नवस आहे ते आमच्यासाठी एक भविष्य बांधून ठेवतं. Because she made a vow unto the Lord, Lord, if you bless me with a son, I will rededicate him throughout his life for your ministry. आणि कारण हन्नाने असं नवस केलं की हे माझ्या देवा जर मला तू पुत्र संतान देऊन आशीर्वादित करशील तर ती संतान मी तुझ्यासाठी समर्पित आजीवन समर्पित करेल. God answered her prayer. आणि देवाने तिच्या प्रार्थनेचं उत्तर दिलं. God blessed her not just with a Samuel, but she had many children after that. आणि मग देवाने फक्त सामुएलच्या द्वारे तिला आशीर्वादित केलं असं नाही तर त्याच्यानंतर सुद्धा
पुष्कळशे लेकरं तिला झाली. But as she made a vow unto the Lord, जसं तिनं देवाला नवस केलं, she, according to her commitment, she dedicated this child Samuel unto the Lord for his ministry. पण जसं लेकरू झाल्यानंतर तिनं जसं नवस बोलले होती, जी वाचा तिनं देवाबरोबर बांधली होती, त्यानुसार तिनं ते पूर्ण केलं आणि समूएलला देवाच्या मंदिराच्या सेवेसाठी तिनं समर्पित केलं. Hallelujah. हालेलुया. So it is good to make a vow because it builds our future. कारण हे चांगलं आहे नवस करणं, कारण ते आमच्या भविष्याची बांधणी करतं. So further, David says in Psalm 26 verse 4, आणि पुढे दावीद स्तोत्र संहिता 126 आणि याच्या 4 वचनामध्ये 26 verse 4 onward. 26 स्तोत्र आणि 4 वचनाचे द्वारे सांगत आहे. You know, there we see David makes some vows unto the Lord. आणि तिथं आम्ही बघतो की दावीद काहीतरी देवाला नवस बोलत आहे. It is very important that we should also make a vow unto the Lord. आणि हे खूप महत्वाचं आहे की आम्ही सुद्धा अशा प्रकारे देवाला नवस केलं पाहिजे. First thing, in 4th verse, we saw that I have not sat with a vain person. आणि I have not, 4th verse, Psalm 26 verse 4. अधम लोकात मी बसलो नाही. First thing he says, he made a vow that I will not sit with a dissembler or pretenders. पहिली गोष्ट तो वचनामध्ये म्हणत आहे की मी अधम लोकात मी बसलो नाही. That is very important. हे खूप He महत्वाचं made आहे. a vow unto the Lord. आणि तो देवाला नवस करत आहे. And second thing, in a fifth verse, second verse portion, he says, I have hated that congregation of idols, and I will not sit with the wicked. आणि 5व्या वचनामध्ये दुसरा भाग तो सांगत आहे की दुर्जनांबरोबर मी बसणार नाही. You know, second vow he made unto the Lord. दुसरा नवस त्यानं देवाला बोललं. So already we have seen both, and let us come to the third vow which David makes in Psalm 26. आणि मग 2 आम्ही पाहिली, तिसरा नवस आम्ही बघूया की दाविदानं काय देवाला केलेलं आहे. Psalm 26 verse 6, I will wash mine hands in innocency, so will I compass thine altar, O Lord. हे परमेश्वरा, मी निर्दोषतेने आपले हात धुवून तेव्हा तुझ्या वेदीला तेरा झालो. We are going to see today from the first portion of the 26th verse. आणि मग 26व्या ह्या स्तोत्रामधून पहिला जो भाग आहे तो आज आम्ही पाहणार आहोत. I will wash mine hands in innocency. आणि मी निर्दोषतेने आपले हात धुईल. As David early he said in Psalm 116 that I will take up the cup of salvation. आणि जसं दावीद स्तोत्र संहिता 116 मध्ये जसं म्हटलेलं आहे की मी माझा तारणाचा प्याला मी माझ्या हातामध्ये घेईन. You know, that is a symbolically he spoke. आणि मग तो एक प्रतिकात्मक रीतीने तो हे बोललेला आहे. Taking the cup of salvation, that is the water the Lord has brought a deliverance in my life. Regarding that, I will praise thy name. आणि मग तारणाचा प्याला माझ्या हातामध्ये उंचाविण्याचा अर्थ असा आहे की जे काही देवानं माझ्यासाठी केलेलं आहे, ज्या गोष्टी माझ्यासाठी केलेल्या आहेत, ते साक्षी रूपानं मी सर्वांसमक्ष सांगेन, त्याच्या नावाला उंचावेन. So likewise in Psalm 26 also David in 6th verse he says, I will wash my hands in innocency. आणि त्याचप्रमाणे 26व स्तोत्र याच्या 6व्या वचनामध्ये दावीद म्हणत आहे की मी निर्दोषतेने आपले हात धुईल. In another translation, the BBA translation, he says, I will make hands clean from sin. आणि मग आणखीन एका भाषांतरामध्ये जे बीबीए भाषांतर आहे त्यामध्ये असं सांगितलेलं आहे की मी माझे हात स्वच्छ ठेवेन, मी पापाच्या गोष्टींपासून माझे हात स्वच्छ ठेवेन. I will make hands clean from sin. आणि पापापासून मी माझे हात स्वच्छ राखेन. David says, this NKJV says,
that I will wash my hands in innocency. आणि दावीद या पुस्तकामध्ये म्हणत आहे की निर्दोषतेने मी माझे हात धुईल. In another translation, GNT, it says, Lord, I wash my hands to show that I am innocent. आणि मग दुसऱ्या भाषांतरामध्ये सांगितलेलं आहे की देवा मी माझा हात धुईल यासाठी की मी दाखवेन तुला की मी निर्दोष आहे. Do you understand how it helps us to know the scripture when we see into different translations? आणि मग तुम्हाला समजतंय का की ज्यावेळेस आम्ही वेगवेगळ्या भाषांतर पाहतो त्यावेळेस कशा प्रकारे आम्हाला समजण्यासाठी सोपं जातं. When David says, I will wash my hands in innocency, ज्यावेळेस दावीद म्हणतो की मी माझे हात निर्दोषतेने धुईल, that means he is saying that I will make my hands clean from sin. आणि याचा अर्थ असा आहे की मी माझे हात पापापासून स्वच्छ राहतो. Or another translation that says, Lord, I wash my hands to show to whom? To the Lord that I am innocent. आणि मग दुसऱ्या भाषांतरामध्ये जे सांगितलेलं आहे की देवा मी माझा हात धुईन दाखवण्यासाठी. कोणाला दाखवण्यासाठी? तर देवाला दाखवण्यासाठी की मी निर्दोष. Dear people of God, माझ्या प्रियाने, we don't have to prove ourselves in this world to anybody. आणि मग ह्या जगामध्ये आम्हाला कोणालाही स्वतःला सिद्ध करण्याची गरज नाही. See, when we have started looking from 103 Psalm words to bless the Lord, O my soul, and forget not his benefits. आणि ज्यावेळेस आम्ही स्तोत्रामधून पाहायला लागलोय 3 स्तोत्रामधून की हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर आणि त्याने केलेले सर्व उपकार विसरू नको. Whatever the Lord has done in our life, in return to the Lord David, he says, what shall I render unto the Lord for all his benefits? आणि मग जे काही देवाने माझ्या जीवनामध्ये केलेलं आहे ते दावीद देवाला म्हणत आहे की जे उपकार तू माझ्या जीवनामध्ये केलेस, ज्या गोष्टी तू माझ्यासाठी केल्यास त्याच्यामध्ये उतराई होण्यासाठी मी तुझ्यासाठी काय करू शकतो. Yesterday evening, my son and brother Praveen, we were discussing. आणि काल मी आणि म्हणजे प्रवीण आम्ही दोघं चर्चा करत होतो. So he was saying, I wish I would have knew God early. आणि ते सांगत होते मला की मला असं वाटतं की मी देवाला आधी ओळखलं असतं, आधी वैयक्तिक रीतीने ओळखलं असतं किती चांगलं झालं असतं. And then I would have come as a pastor and you would have said, oh, I'm a pastor Praveen. आणि मग मी सुद्धा पाळत म्हणून आलो असतो आणि मी म्हणालो असतं की मी पाळत पास्टर प्रवीण नंद आहे. In these all problems now, all the pastors are coming together, so we would have met to each other and we would have discussed and said, oh, I am a pastor Praveen. आणि मग जसे ह्या समस्यांमध्ये सर्व पाळत वर्ग एकत्र येत आहेत, आपल्या ओळख करून देतात, मी सुद्धा म्हणालो असतो की मी पासून प्रवीण नंद आहे. I said, I thank God, God bless you. मी म्हणालो धन्यवाद देवा की तू मला लवकर मिळव. I told him, मी त्यांना सांगितलं you are saying I wish I could have come to the Lord early. आणि जसं ते म्हणाले की मला असं वाटतंय, माझी इच्छा होती की देवाकडे लवकर आलं तर बरं झालं. I said, thank God at least today you know the Lord. मी म्हणालो जगाला धन्यवाद द्या की तुम्ही आज देवाला ओळख. Because though you did not knew, but you lived a long life already by God's grace. जरी तुम्ही देवाला ओळखत नसता तरी देवाच्या कृपेने चांगलं जीवन तुम्ही जगलेले आहात. 40 years at least, I would say 35 years, he did not knew the Lord. साधारण 35 वर्ष देवाला इतकं जवळून ओळखत नाही. But I tell you, dear people of God, मला सांगू देण्यासाठी I came to the Lord in 1985, that is at the age of 70. आणि मी देवाकडे आलो 1945 ला वयाच्या 17व्या वर्षी. But I said, thank God I came to the Lord early, मी म्हणतो की देवाकडे लवकर आलो बरं झालं. because I wouldn't have lived after 17 years, up to 35 years. I don't think so I would have been alive today. मला वाटत नाही की त्या 17 वर्षानंतर 35 वर्षापर्यंत पण मी जगलो नाही. What I'm trying to say, मी काय म्हणायचं सांगायचं प्रयत्न. today whatever way, but we need to thank God that we know God today. आणि आज कसल्याही परिस्थितीमध्ये कधी आम्ही देवाला जाणलं हे महत्वाचं नाही, पण आम्ही देवाला धन्यवाद केला पाहिजे की आज आम्ही देवाला ओळखतो. That is His grace. By His grace we have been saved. आणि ही त्याची कृपा आहे, त्याच्या कृपेच्या द्वारे आपलं तारण झालेलं आहे. So as David says, what I'll render unto the Lord for all His benefits. आणि मग जसं दावीद म्हणत आहे की हे देवा तुझ्या उपकारात प्रित्यर्थ मी
मी कसा उत्तराई होऊ? God enforced him. Oh no, okay, I have saved you now. You need to do this. मग देव काय असं म्हणत नाहीये की मी तुझं तारण केलं ना, आता तू माझ्यासाठी हे कर. 1985, God saved my life. 85 ला देवानं माझं जीवन वाचलं. It is it is by His grace. He gave me grace to make that decision and commitment. आणि ही त्याची कृपा आहे, त्यानं मला ते सहाय्य केलं की मी ते निर्णय घेऊ शकलो आणि ते वाचा मी देवाबरोबर बांधू शकलो. One cut, two pieces. आणि एक घाव दोन तुकडे. That was His grace that He gave me grace to make that decision. आणि ही त्याची कृपा आहे, देवानं मला ती कृपा पुरवली की ते निर्णय मला घेण्यासाठी No turning back. परत माघार नाही. It is His grace. ही त्याची कृपा आहे. Today we know God, it is His grace. आज आम्ही देवाला ओळखतो, ही त्याची कृपा आहे. So, the Lord has saved our life. आणि देवानं आपलं जीवन वाचवलेलं आहे. What we can give to God. आणि आम्ही देवाला परतावा म्हणून काय देऊ शकतो? What we can give unto God. आम्ही देवाला काय देऊ शकतो? So David, it is his commitment, it is his love, it is his joy he makes unto the Lord. आणि मग ही दावीद जो आहे हे त्याचं समर्पण आहे, त्याचा आनंद आहे की तो देवाला बोलत आहे. I will make a vow unto my Lord. आणि मी माझ्या देवासाठी नवस करू. And first thing he says, I will not go with the dissemblers, pretenders, hypocrite people, false men. आणि पहिली गोष्ट तो म्हणत आहे की दुष्ट लोक, अधर्मी लोक, ढोंगी लोक त्यांच्या बरोबर मी जाणार नाही. When I study, I thank God that I did not knew it was a vow of commitment. I did not knew those days. आणि मग त्यावेळेस मी अभ्यासलं तर ज्या काळामध्ये मी हे निर्णय घेतले त्यावेळेस मला हे ठाऊक नव्हतं की हे देवासाठी समर्पण आहे किंवा देवासाठी नवस आहे. But God, when I'm studying, God reminded me that already He gave me grace to do that. आणि मग ज्यावेळेस मी अभ्यास करत होतो देवानं मला आठवण करून दिलं की मी आधीच देवानं मला ती कृपा पुरवलेली आहे ते सगळं करण्यासाठी. I have hated the congregation of evildoers, David says. आणि मग दुष्कर्म्यांच्या सेवेचा मी द्वेष करतो असं दावीद म्हणतो. Third thing today as we are seeing that he says, I will wash my hands in innocency. आणि मग तिसरी गोष्ट जे आज आम्ही पाहणार आहोत, दावीद म्हणत आहे की मी निर्दोषतेने आपले हात धुतलेले आहेत. Yes, before I did not knew God, I was a partaker of evildoers. आणि मग ज्यावेळेस मी देवाला आधी ओळखत नव्हतो मी सुद्धा त्या दुष्ट गोष्टी करण्यामध्ये सहभागी होतो. My hands were into all the wicked things. आणि माझे हात त्या सर्व दुष्टाईमध्ये भरलेले होते. My hands were into doing all the bad things and bad habits. आणि मग माझे हात सुद्धा सगळ्या वाईट गोष्टी आणि वाईट सवयी करण्यामध्ये होते. But today, David is saying that I will make my hands clean from sin. पण आज दावीद म्हणत आहे की मी माझे हात पापापासून शुद्ध राखतो. When we did not knew God, but today we know God, it is His grace. आणि मग ज्यावेळेस आम्ही देवाला ओळखत नव्हतो पण आज आम्ही देवाला ओळखतो की त्याची कृपा. But when we know God today, पण ज्यावेळेस आज आम्ही देवाला ओळखतो what is our response to God? पण आमचा देवाला प्रतिसाद काय आहे? He says, Lord, I wash my hands to show that I am innocent. आणि तो म्हणत आहे की माझे देवा मी माझ्या हात धुतलेले आहेत निर्दोषतेने यासाठी की मी तुला दाखवू शकेन की मी निर्दोष. Turn with me to Exodus chapter 30. निर्गम याचा 30. तिसावा अध्याय. Exodus chapter 30. निर्गम याचा 30वा अध्याय. Actually, when David is saying that I will wash my hands in innocency, आणि ज्यावेळेस दावीद इथं म्हणत आहे की मी माझे हात निर्दोषतेने धुतलेले आहेत, it's a phrase is applied to an object or action to which it is not literally applicable. आणि ही एक म्हण आहे की एखादी गोष्ट आपण वापरणे किंवा हे करे पण वास्तवामध्ये ती आम्ही वापरलेली नाही, वास्तवामध्ये ते केलेलं नाही. You understand that? So when David is saying here, it's a phrase. Not literally he is washing his hands and showing that Lord, I have washed my hands now. आणि मग जे दावीद ज्यावेळेस म्हणत आहे की मी माझे हात निर्दोषतेने धुतलेले आहेत,
याचा अर्थ काय खरंच तो जाऊन हात धुतोय आणि दाखवतोय असं नाहीये. No. तर ती एक म्हण आहे अशा प्रकारे म्हणणं. And why did he say that? आणि तो हे का म्हणत आहे? There is a reason behind it. त्याच्या पाठीमागं कारण आहे. When he says something that has to be related to the scripture, आणि मग ज्यावेळेस तो काहीतरी बोलतो त्यावेळेस ती वचनाबरोबर कुठेतरी संबंधित असतं. it's a metaphor, that is means alankar, it's a rupak thing, that he mentions that I will wash my hands. I wash my hands in innocency. आणि मग तो एक प्रतिकात्मक रीतीनं रूपात्मक रीतीनं तो सांगत आहे की माझे हात मी निर्दोष केले देईन. I wish soon I'm working on that. आणि Soon we will have our LCD fixed. I'm working on that. Soon we will have that. आणि मी लवकरच आपलं जे LCD प्रोसिजर आहे ते कार्यरत होईल. मी त्यावरती काम करत आहे. लवकरच तुम्हाला त्या गोष्टी पाहायला देखील मिळतील. I wish today I could have put on that LCD that you understand better. Maybe by next week, by God's grace, we will do that. आणि मग मला असं वाटतं की आजच आपलं ते तयार असतं तर बरं झालं असतं की मी तुम्हाला तसं पिक्चर जे आहे LCD वर दाखवलं असतं. मला अधिक रीतीनं समजलं असतं. Because, पण पुढच्या आठवड्यामध्ये कदाचित आपल्यामध्ये ते असेल. because it is, Lord who had commanded Moses and Israel people to do something. आणि कारण देवानं मोसेला आज्ञा पिलेलं होतं इस्रायल लोकांसाठी काहीतरी विधिविवाद काही गोष्टी सांगितल्या होत्या घालून दिले किट्टा घालून दिला होता. And it talks about the tabernacle. आणि मग ही जी आहे ते निवास मंडपासंदर्भात बोलतं. In the tabernacle, there are three divisions were there. आणि निवास मंडपामध्ये 3 भाग केलेले आहेत, विभाग केलेले आहेत. First is a entrance and then courtyard. आणि मग पहिलं अंगण आहे. And then second is a holy place. मग पवित्र स्थान आहे. And the third is the most holy place. आणि तिसरी गोष्ट जी आहे परमपवित्र स्थान. As people enter into the tabernacle, आणि जसं लोक त्या निवास मंडपामध्ये प्रवेश करतात there is an altar of burnt offering. आणि मग तिथं एक वेदी आहे Home वेदी. होम वेदी आहे. And then I will explain because it is again too deep study, but just next week I will try to put up the picture at least you will understand that. आणि मग मी थोडं समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो कारण खूप गहन अभ्यास आहे याच्यामध्ये. आणि पुढच्या आठवड्यामध्ये आपण त्याचे पिक्चर्स घालूया ज्याच्याद्वारे तुम्हाला समजून येईल. So as they enter into the tabernacle, there is a burnt offering. आणि जसं ते निवास मंडपामध्ये प्रवेश करतात तिथं होम वेदी आहे. And there in the court itself, there is laver. Ganga. आणि मग त्या अंगणामध्ये गंगाळ आहे. So where is that laver, it is a bronze laver, and in that they will put the water. आणि मग त्या पितळेच्या गंगाळामध्ये पाणी ठेवलेलं असतं. And in the holy place, as after the courtyard, in the holy place, आणि मग त्या अंगणामधून त्याचं पवित्र स्थान आहे. there are 3 things. 3 गोष्टी आहेत. First is the table of shewbread. आणि पहिली भाकरीचा मेज आहे. And the second thing is the lampstand. आणि मग तिसरी जी गोष्ट आहे ती Deepruks. दीपवृक्ष आहे. The deep. And the third one is in the holy place, that is a incense altar. आणि मग तिसरी गोष्ट जे पवित्र स्थानामध्ये आहे ती धूप वेदी आहे. First thing is table of shewbread. आणि मग पहिली गोष्ट भाकरीचा मेज. Second is a lampstand. आणि दुसरी गोष्ट जी आहे दीपस्तंभ. And the third is incense of altar. आणि मग तिसरी गोष्ट जी आहे धूप वेदी आहे. And in the most holy place, आणि मग परमपवित्र स्थानामध्ये Ark of Covenant. आणि मग कराराचा कोश आहे. And in that ark, there are 3 things were there. आणि मग त्या कराराच्या कोशामध्ये 3 गोष्टी आहेत. First is the manna. आणि मग ती पहिली गोष्ट मन्ना आहे. Second is Aaron's rod. आणि मग दुसरी गोष्ट जी आहे आरोहणाची काठी आहे. And the second thing is 2 tablets of 10 commandments. आणि मग 10 आज्ञांच्या 2 पाट्या. So this is the tabernacle. आणि हे निवास मंडप आहे. So as people of Israel entered into the tabernacle,
आणि जसं इस्रायल लोक त्या निवास मंडपामध्ये प्रवेश करून First जायचे. they is to come to the burnt offering and give the sacrifice. आणि मग पहिल्यांदा त्यांनी यायचे आणि ते जो होम बली आहे तो त्या होम वेदीमध्ये द्यायचे. But for Aaron and his family, आणि अरोन आणि त्याची परिवार in the chapter 30, Exodus chapter 30 verse 18 onward, आणि निर्गम येतं तिचा वाक्य 18व्या वचनानंतर we will read 18 to 21. आणि 18 ते 21 मी वाचूया. Thou shalt also make a laver of brass, and his foot also of brass, to wash withal. And thou shalt put it between the tabernacle of the congregation and the altar, and thou shalt put water therein. For Aaron and his son shall wash their hands and their feet thereat, when they go into the tabernacle of the congregation. They shall wash their water, they shall wash with water, that they not die. Or when they come near the altar to burn offering made by fire into the Lord. तू धुण्यासाठी पितळेचे एक गंगाळ बनवावे, त्याला पितळेची बैठक करावी, ते दर्शन मंडपात आणि वेदीत यांच्या दरम्यान ठेवून त्यात पाणी भरावे. अहरोन आणि त्याचे पुत्र त्यांनी आपले हात पाय त्यात धुवावे. दर्शन मंडपात प्रवेश करण्यापूर्वी आणि वेदीपाशी सेवा करण्यास म्हणजे परमेश्वराप्रित्यर्थ हव्य जाळावयास जातेवेळी त्यांनी आपले हात पाय पाण्याने धुवावे, नाहीतर ते मरतील. या प्रकारे त्यांनी हात पाय धुवावे, नाहीतर ते मरतील. अहरोन आणि त्याचे वंशज यांच्यासाठी पिढ्यानपिढ्या ह्या निरंतरच्या विधी व्हावा. 21 says, so they shall wash their hands and their feet, that they die not, and it shall be a statute forever to them, even to him and to his seed throughout their generation. आणि 21व्या वचनामध्ये सांगितलेलं आहे की ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी पाळाव्यात जेणेकरून ते मरणार नाही. आणि हा जो नियम आहे तो त्यांच्या पिढ्यानपिढ्या त्याच्यानंतर त्यांच्या वंशजांसाठी पिढ्यानपिढ्या निरंतरचा राहील. So this is the Lord's command. आणि ही देवाची आज्ञा आहे. So when you enter into the tabernacle in the house of God, आणि त्यावेळेस तुम्ही त्या निवास मंडपामध्ये देवाच्या मंदिरामध्ये प्रवेश करता, you are supposed to wash your hands and your feet. आणि तुमचे हात आणि पाय तुम्ही धुतले पाहिजे. If they don't do that, जर तुम्ही हे केलं नाही they will die. ते मग You understand लक्षात येतं how serious it was? किती गंभीर आहे हे. We cannot come to God with a sinful nature. आणि मग आम्ही देवाकडं आणि त्या पापी स्वभाव घेऊन पापाच्या गोष्टी घेऊन आम्ही येऊ शकत. Even the priest in the tabernacle, आणि जरी त्या निवास मंडपातला तरी तो याजक जरी असला, if he had to take a blood sacrifice and enter into the most holy, they should tie a chain to his legs. आणि मग त्या याचकाच्यासाठी ज्यावेळेस तो वर्षातून एकदाच तो नियम होता की ते बलिदानाचे रक्त जे आहे तो त्या कोशामध्ये घेऊन पात्रामध्ये घेऊन ज्यावेळेस परमपवित्र स्थानामध्ये तो प्रवेश करून जायचा, त्याच्या पायामध्ये ही साखळी बांधलेली असते. Because when he is to move and offer the sacrifice on the Ark of Covenant to the Lord, आणि ज्यावेळेस तो आज जाऊन त्या कराराच्या कोशामध्ये ते बलिदानाचं रक्त आहे तो अर्पण करायचा, the chain noise used to come आणि मग त्या साखळीचा आवाज येत राहायचा. as he walks inside and speaks to the Lord. आणि मग तो आतमध्ये जाऊन तो चालत देवाशी बोलायचा. But suppose if his hands and feet are not clean, washed by the blood of Jesus, if he is not clean and with a sinful nature, if he enters, he will die in the most holy place. आणि मग जर का तो त्याच्या जीवामध्ये काही पाप असेल, त्याने स्वतःला स्वच्छ केलं नसेल, पापमुक्त केलं नसेल, आणि तसंच जर तो परमपवित्र स्थानामध्ये गेलेला आहे तर तो त्या परमपवित्र स्थानामध्ये मरून पडायचा. Now who will bring him out? मग आता कोण आत जाऊन त्याला आणणार तर? If a priest, those who is known as a
the person who goes before God, if he dies inside the holy place, most holy place, आणि मग तो याजक जो समोर सर्वांसाठी मध्यस्थी करायला जायचा, त्या पवित्र देवासमोर उभा राहण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये होतं, तोच जर त्या परमपवित्र स्थळामध्ये करून पडलेला आहे, nobody can go inside and bring him out. तर त्याचा कोणाला सुद्धा ते शक्य नव्हतं की आतमध्ये We जाऊन can hide from people many things, आणि लोकांपासून पुष्कळ गोष्टी आम्ही लपवू but we cannot hide in the presence of God. देवाच्या उपस्थितीमध्ये आम्ही काहीच लपवू So there is to, if he dies there because of the sinful nature, there is to pull him out with a chain. जर का अशा प्रकारे याचक तिथे मरून पडला काही पापामुळे, तर त्यांना त्या साथीनं ते बाहेर ओढून काढतात. So it was the Lord's command that when Aaron and his family, they entered to do the ministry to the Lord, आणि मग ही देवाची आज्ञा होती की ज्यावेळेस अरोन आणि त्याच्या मुलांनी देवाची सेवा करण्यासाठी ज्यावेळेस ते यायचे आतमध्ये, they are supposed to wash their hands and feet at the laver, आणि मग त्यांनी स्वतःचे हात आणि पाय त्या गोंधळामध्ये धुवायला पाहिजे, that they die not. जेणेकरून त्यांनी मरून. If they don't wash, आणि जर ते त्यांनी धुतलं नाही, ते मरतात. so dear people, नष्ट होऊन. that's why when God touched David's life, आणि म्हणून ज्यावेळेस देवानं दाविदाच्या जीवनाला स्पर्श केला, when David recognizes the awesome things, what the Lord has done, the deliverance he has brought in his life, आणि मग ज्यावेळेस दाविदाला हे लक्षात आलं, तर कळून चुकलं की काय अद्भुत गोष्टी देवानं त्याच्या जीवनामध्ये केलेल्या आहेत, तसं अद्भुत रीतीनं देवानं त्याला सोडवून आणलेला. so out of willingness, in his love towards God, he makes a commitment and vow unto the Lord. आणि मग त्या स्वतःच्या स्वइच्छेनं देवाच्या प्रीती खातर त्यानं देवाला नवस केलेला. That I wash my hands with innocency. आणि तो तिथं म्हटलेला आहे की मी माझे हात त्या निर्दोषतेनं मी धुतलेले आहेत. Can we come before God? Do we have that courage and boldness? Can we say to the Lord, Lord, I have come before you with washed. आणि काय आमच्याकडं ते सामर्थ्य आहे, ते धाडस आहे की आम्ही देवासमक्ष येऊन आणि म्हणू शकू की प्रभू, मी तुझ्या समोर त्या निर्दोषतेनं माझे हात धुवून आलेले आहे. We raise up our hands. I don't know how many of you raise your hands before the Lord when we worship. आणि मग मला माहित नाही, आपण ज्यावेळेस आपण आराधना करतो मी आपले हात उंच करतो, तुम्ही जण करता मला माहिती. But do we have that courage and say, Lord, I have come, washed hands in innocency? काय आमच्याकडे ते धाडस आहे का की आम्ही म्हणू शकू की देवा, मी माझे हात निर्दोषतेनं धुवून तुझ्या समोर आलेलो आहे. If we are not raising our hands, आणि जर आम्ही आमच्या हातून चावत नसेल, I'm not here to judge you. मी तर तुम्हाला तुमचा न्याय करण्यासाठी. That is why we don't have courage to raise our hands before the Lord. आणि म्हणून आमच्याकडे ते धाडस नसतं की हात उंच. But David says, here I raise up my hand. Wash hands before you, Lord, in innocence. आणि पण इथं दावीद म्हणत आहे की हे देवा, मी निर्दोषतेने माझे धुतलेले हात मी तुझ्या समक्ष येऊन चावत आहे. I will make hands clean from sin. आणि मी माझे हात पापापासून शुद्ध करेन. Actually, this phrase symbolically a public declaration of moral purity and uprightness before God. आणि मग ही जी म्हण आहे, एक प्रतिकात्मक लोकांसमक्ष त्याच्या शुद्धतेचं जे आम्ही घोषणा केलेली आहे देवासमक्ष. This I walk in uprightness. आणि मग मी शुद्धतेमध्ये चालत आहे. सरळपणामध्ये. In impurity, that is shuddhata. Can we say that? Do we have that courage that I walk with the Lord in uprightness? आणि मग काय आमच्याकडे ते धाडस आहे का की आम्ही देवाबरोबर त्या सरळतेनं सरळ मार्गाने चालू शकतो. This is both a physical act, a common ritual for cleanliness in ancient Israel. आणि मग हे एक शारीरिक रीतीनं त्या लोकांसमोर एक रीतिरिवाज चालून दिला होता इस्रायल लोकांना. And a metaphor for spiritual integrity and clear conscience. Metaphor is a rupak, alankarik.
ते इस्रायल लोकांसाठी ते कृपात्मक रीतीनं होतं की ज्या गोष्टी ते क्रियात्मक करतात, शारीरिक रीतीनं करतात, त्याच गोष्टी त्यांनी आत्मिक रीतीनं केल्या Means पाहिजे. spiritually I'm walking with the Lord in integrity, प्रामाणिकतेमध्ये. आणि मग देवाबरोबर आत्मिक रीतीनं मी प्रामाणिकपणे चालत आहे And in my clear conscience. आणि माझ्या सतत विवेक बुद्धीमध्ये. Sometimes we don't have, I tell you, dear people of God, in prayer also, in day-to-day life, in our personal life, we don't have grace before God to come. आणि मग मला सांगू द्या माझ्या प्रियानो, बऱ्याच वेळेला आमच्याकडे धाडस नसतं आमच्या रोजच्या जीवनामध्ये सुद्धा, आमच्या आत्मिक जीवनामध्ये, आमच्या प्रार्थनेच्या जीवनामध्ये आम्हाला देवासमोर येण्याचं धाडस नसतं. Because we know what we are. कारण आपल्याला माहिती आहे आपण कोण आहोत. What we are, God knows it. आपण काय आहोत आतून बाहेर देव आपल्याला जातो. That's why, because of our sinful character and nature, that guilty conscience comes in us. आणि मग त्या पापी स्वभावामुळं तो आत्मग्लानी किंवा दोषात्मक जी भावना जी आहे ती आमच्यामध्ये येते. That's why, as Israelites and Aaron and his sons, priests who washed their hands before sacred duties. आणि मग म्हणून इथं सांगितलेलं आहे की दर्शन मंडपाच्या त्या सेवेसाठी येत असताना अहरोन आणि त्याच्या पुत्रांनी त्यांचे हात आणि पाय धुतले पाहिजे. The act signifies a desire for moral and spiritual cleanliness in preparation for worship. आणि मग ती कृती जी आहे ती आम्हाला संकेतात सांगितलेलं आहे की ज्यावेळेस आम्ही आराधनेसाठी येतो, ज्यावेळेस आम्ही देवासमक्ष येतो, त्यावेळेस आमचं शरीर आणि आमची आत्मा आणि दोन्ही रीतीने शुद्ध असलं पाहिजे. When we come in the house of God, ज्यावेळेस आम्ही प्रभूच्या मंदिरामध्ये येतो, don't get up and असंच केलेलं आहे. don't come for the sake of God. येण्यासाठी यायचं म्हणून नाही. We need to be washed. We need to be washed. आणि आम्ही स्वतःला धुतलं पाहिजे. We need to clean our hands and legs आमचे हातपाय आणि धुतले पाहिजे. so that we will not die. जेणेकरून परिणाम होईल. That is what Lord commanded us. ही देवाने आम्हाला आज्ञा केलेली आहे. Dear people of God, we need to build up that relationship as David built a relationship with the Lord. आणि मग माझ्या प्रियानो तेच नातेसंबंध आम्ही देवाबरोबर स्थापिले पाहिजे जसं दाविदानं केले. It expresses a wish to be free from sin. आणि मग हे आम्हाला दाखवतं, दर्शवतं की आम्ही त्या दोषात्मक भावनेमधून आम्ही मुक्त झालेलो आहोत. We are lifting our hands with a courage because there is no guilt in us. आणि मग आम्ही आमच्या धाडसाने आमचा हात उंचावतो कारण आमच्यामध्ये कुठली दोषात्मक भावना नाहीये Or there is no connection to wicked deeds. किंवा कुठलंही नातं आम्ही त्या दुष्ट गोष्टींबरोबर ठेवलेलं नाहीये. That gives us clear conscience. That gives us our inner conscience gives us boldness to come before God. आणि मग ते आम्हाला धाडस बांधतं, जो आमचा स्वतःचा आत्मिक गोष्ट आहे, आमचा आत्मा आहे, तो आम्हाला सहाय्य करतो ते मी देवासमोर धाडसाने यावं. The action served as a public demonstration of clear conscience and integrity. आणि मग ती जी कृती आहे ते लोकांसमक्ष आम्हाला सरळ गोष्ट आम्हाला सांगते, दर्शवते. We are not afraid of anything and anybody. आणि मग आम्ही कोणासाठी किंवा कुठल्या गोष्टीला आम्ही घाबरत नाही. That's why I say all the time, आणि म्हणून मी नेहमी म्हणतो anything and anywhere for my Lord. काहीही आणि कुठंही माझ्या देवासाठी, Anything for my Lord. कुठल्याही गोष्ट देवासाठी, I am ready to do anything for my Lord. देवासाठी मी करण्यासाठी काही करण्यासाठी मी तयार आहे. Just a few days back, one of Lonavala team, youth with a mission team came from Lonavala to visit Malgaon, some place. आणि मग जो स्टेशनची जी टीम होती लोणावळ्यापासून मालगावला काही लोकांना भेटण्यासाठी आली होती. And then I went and met them. आणि मग मी त्यांना जाऊन भेटलो They were so happy to see me. आणि ते खूप आनंदित झाले मला भेटून. There were almost 12 people were there in the team. 12 people were आणि there. मग जवळपास 12 लोक त्या ह्याच्यामध्ये होते. As soon as they get down from the vehicle, they saw my hat and they saw my bag. आणि मग जसं त्यांनी गाडीमधून उतरले त्यांनी माझी कॅप आणि माझा बॅग पाहिला. First thing they came and wished me, they praised the Lord, and they said, "We are so happy to see your cap and bag."
पहिल्यांदा त्यांनी मला प्रेस द लॉर्ड केला आणि ते मला म्हणाले की तुमचा कॅप आणि बॅच बघून खूप आनंद झाला. Why? हा, Because we make public declaration. कारण आम्ही त्याचद्वारे आम्ही लोकांसमक्ष ती सांगतो, लोकांसमक्ष सांगतो. See, many people I see that. Whenever I'm going, negative also I can tell you one thing. Okay. Yeah, it's better not. But I can tell you many people I see that whenever I go to shop, they'll be looking at me like this. At my shirt, because I'll be putting on, or they'll be reading whatever is असे written on the shirt. पुष्कळसे लोक आहेत ज्यावेळेस मी लोकांसमोर जातो, दुकानात जातो, बाजारात जातो, लोक माझ्याकडे असं बघत असतात, त्या बॅचला वाचण्याचा प्रयत्न करतात किंवा टोपीवर जे लिहिलेलं आहे ते वाचण्याचा प्रयत्न करतात. I'm proud to say, I'm so happy when people, in Mumbai, one pastor was telling, I am a movie billboard. आणि मग मला खूप अभिमान वाटतो त्या गोष्टीचा, ज्यावेळेस लोक मला अशा प्रकारे ज्यावेळेस मुंबईमध्ये सुद्धा मी असताना ते स्वयंसेवीची चालता फिरता विज्ञापन आहे असं मला म्हटलं जाहीर. जातं. ती आपण एक प्रोफेशनल भाषा झाली. आपल्याला कळलं पाहिजे म्हणून मी मराठी सांगतो. का आपण करू शकतो? वाय नॉट? Our body is a temple of the Holy Spirit. आपले शरीर हे देवाचं मंदिर आहे. And why not to proclaim the word of the Lord? का आम्ही देवाच्या वचनाची घोषणा When करू? Jesus died on that cross, He died publicly. आणि ज्यावेळेस वधस्तंभावरती येशू ख्रिस्त मेला त्यावेळेस सर्वांसमक्ष तो मेला He died nakedly before for everyone. आणि मग सर्वांसाठी तो नग्न होऊन तिथं मेला. Somebody said to me, कोणीतरी मला म्हणाले, such a nice shirt you have worn. आणि मग किती सुंदर असं तिचं शर्ट आहे. But when you put this patch, it doesn't make hole to your shirt. पण एवढ्या चांगल्या शर्टला तुम्ही ज्यावेळेस पॅच लावता होल पडत नाहीत का? All shirt you can see, the holes you will find, all the shirts you find. आणि प्रत्येक शर्टला तुम्ही बघाल की अशा प्रकारचे होल्स आहेत. I said only one thing. मी एकच गोष्ट म्हणाले, How many holes Jesus took on the body? आणि येशूने स्वतःच्या शरीरावर किती होईल, Can't I put a hole on my shirt? माझ्या शर्टवर होईल. We are so conscious about our life. Sometimes I'm telling you, I feel so sorry, so bad. We are not ready to lift up our hands. I got a shoulder pain. I got a knee pain, but I'm not worried about when I lift up my hands to my Lord. मला कधी कधी खूप वाईट वाटतं या गोष्टी बघून. कधी कधी आम्ही देवासाठी लोकांसमोर आमचा हात सुद्धा उंच करू शकतो, कारण लोक काय म्हणतील. मला सुद्धा माझा हात दुखतो, माझा गुडघा दुखतो, पण माझ्या देवासाठी कधी I have स्वतः severe pain in my knee. माझ्या गुडघ्यांमध्ये खूप वेदना होतात. When I love the Lord, when I in His presence, I love to come on my knees and pray to God. पण त्यावेळेस मी देवावर प्रेम करतो, मला आवडतं माझ्या गुडघ्यावर येऊन ते I don't care whether it is paining or what will happen to me. आणि मग मी कधी विचार करत नाही, ते दुखत आहे काय होईल. Dear people of God, माझ्या प्रिय, washing hands is an outward action that reflects an inner desire. आणि हात धुणे ही आमची शारीरिक कृती आहे, बाह्य कृती आहे, जे आम्हाला आमची जी इच्छा आहे, आमची अंतःकरणाची इच्छा ती त्याच्यामध्ये प्रकट करते. That we express what our hands. आणि मग ते हात धुवून आम्ही ते प्रकट करतो. Lifting up our hands, kneeling down has got everything symbolic, the meaning in that. आणि मग आमचे हात उंचावणे, गुडघ्यावरती येणे, प्रत्येक गोष्टीला त्या सांकेतिक गोष्टीला महत्व आहे, त्याला अर्थ आहे. So it's an outward action that reflects on inner desire to be free from guilt and to approach God with a pure heart. आणि ही आमची बाह्य कृती आमच्या आंतरिक इच्छेला आम्हाला प्रकट करते की आम्ही त्या दोषारोपातून आम्ही मुक्त झालेलो आहोत आणि आम्ही देवाचं भक्त त्याचा लेकरू म्हणून आलेलो आहोत. In 86, 87, as Pastor told me to learn the guitar. आणि त्या 86 किंवा 87 ला ज्यावेळेस पालकांनी मला सांगितलं गिटार शिकण्यासाठी, I cried. मी रडायला लागले. And I dedicated my life to the Lord first. पहिली गोष्ट मी केली, मी माझं जीवन देवाला समर्पित I केलं. dedicated my hands to the Lord. मी माझे हात देवाला समर्पित केले. Lord, I said, these hands I've used for bad, wicked things. आणि मी देवाला म्हणाले की हे हात जे आहेत मी दुष्ट गोष्टींसाठी, वाईट गोष्टींसाठी वापरलेले आहेत. For
bad habits. वाईट सवयींसाठी वापरली जाते. But Lord, today I dedicate this hand to you and for your glory. तेव्हा मी माझे हात आज तुला आणि तुझ्या गौरवासाठी समर्पित करते. That's why I lift up my hands to my God from all of my heart and in good conscience. आणि मग म्हणून मी माझे हात नेहमीच उंच करतो माझ्या देवासाठी, माझ्या त्या सत्सव बुद्धीमध्ये. So, physical act, washing hands, was an outward sign of an inward reality. आणि मग हे हात धुणे ही जी कृती शारीरिक कृती आहे त्यांची आंतरिक इच्छा आम्हाला दर्शवते And pointing to the more significant need for spiritual cleansing. आणि मग अधिक जे आत्मिक जी शुद्धता आहे त्याला ती दर्शवते. Means, like, we were there. We were there in the sin, in the wickedness. आणि मग याचा अर्थ की आम्ही त्या पापामध्ये होतो, अशुद्धतेमध्ये होतो. So washing our hands, lifting our hands before the Lord, and saying that, Lord, I come before you with a clean hand. आणि मग आपले हात धुवून स्वच्छ करून आणि आम्ही देवाला जाऊन दाखवतो म्हणजे देवा तू ते सोडलेलं आहे, अशुद्धता सोडलेली आहे, पाप सोडलेला आहे. That shows the deeper desire for more spiritual cleansing. आणि मग ती गोष्ट जी आहे आम्हाला अधिक जे सखोल इच्छा आहे, आत्मिक इच्छा की देवात समक्ष येण्याची ती आम्हाला दर्शवते. Turn with me to Matthew's Gospel chapter 27. मात्र की सुवर्तमान 27 अध्यायाकडे मी बघूया We read that scripture, that washing of hands. आणि आम्ही ते हात धुण्याचं जे वचन आहे ते आम्ही वाचलेलं आहे. Matthew chapter 27 verse 24. मात्र की सुवर्तमान 27 अध्याय आणि 24. When Jesus was taken in front of Pilate, आणि ज्यावेळेस पिलाताच्या समक्ष येशूला घेऊन गेले so people were asking for Jesus to be crucified. आणि मग लोक जे आहेत येशूला वधस्तंभावरती देण्याची मागणी करत होते. So he was saying, I don't find any fault in him. पण पिलात त्याला म्हणत होता की मी ह्याच्यामध्ये कोणताच दोष मला दिसत नाहीये. If we read from 22, we can find that 27 verse 22 onwards. Pilate said unto them, what shall I do then with Jesus which is called Christ? They all say unto him, let him be crucified. And the governor said, why? What evil hath he done? But they cried out the more, saying, let him be crucified. When Pilate saw that he could prevail nothing, but that rather tumult was made, he took water and washed his hands before the multitude, saying, I am innocent of the blood of this just person. See ye to it. Then answered all the people and said, his blood be on us and on our children. पिलाताने त्यास म्हटले, तर ख्रिस्त म्हटलेल्या येशूचे मी काय करावे? सर्व म्हणाले, त्याला वधस्तंभावर खेळावे. तो म्हणाला, का? त्याने काय वाईट केले आहे? तेव्हा ते फारच ओरडाओरड करून म्हणाले, त्याला वधस्तंभावर खेळावे. यावरून आपले काहीच चालत नाही, उलट अधिकच गडबड होत आहे. असे पाहून पिलाताने पाणी घेऊन समुदायासमोर हात धुवून म्हटले, मी या धार्मिक मनुष्याच्या रक्ताविषयी निर्दोष आहे. तुमचे तुम्हीच पहा. सर्व लोकांनी उत्तर दिले की त्याचे रक्त आम्हावर व आमच्या मुलाबाळांवर असो. So when people cried out for to be crucified, Jesus to be crucified, आणि ज्यावेळेस लोकांनी दंगा घातला, ओरडायला लागले की येशूला वधस्तंभावरती खेळा. the governor said, why? What evil hath he done? आणि मग तो पिलात जो आहे तो मला म्हणाला की का त्यानं असं काय वाईट केलेलं आहे. But again they cried out with a loud voice, saying that let him be crucified. Then Pilate, when he took the water and washed his hands before the multitude, said, I am innocent of the blood of this just person. आणि मग ज्यावेळेस ते अधिकच आरडाओरडा करू लागले की नाही त्याला वधस्तंभावरती खेळा, त्याला वधस्तंभावरती खेळा, त्यावेळेस त्या पिलातानं पाणी मागवलं, गंगाळ मागवलं आणि आपले हात सर्वांसमोर धुतले आणि तो म्हणाला की हा निर्दोष माणसाच्या रक्ताचा मी दोषी नाहीये.
मी ह्याला शिक्षा देत नाही. Washing of the hand shows inner desire. आणि मग त्याने ज्यावेळेस आपले हात धुतले सगळ्या समक्ष, त्यावेळेस त्याची आंतरिक जी इच्छा होती, त्याची आत्मिक इच्छा, ती त्याच्यामधून दर्शवत होती की त्याला मारायचं नव्हतं. Because I don't see any evil thing in him. आणि कारण मी ह्याच्यामध्ये कुठली वाईट गोष्ट बघत नाहीये. What you are asking for is an evil thing. आणि मग जे तुम्ही त्याच्यासाठी मागणी करत आहात त्या दुष्ट आहेत. And I can't be part of that. मी त्याचा हिस्सा बनू इच्छित नाही. I wash my मग मी माझे हात, dear people of God. माझ्या प्रिय, It is all about holiness. आणि हे सर्व काही पावित्र्याच्या गोष्टी, It is all being holy before God. आणि या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या देवासमक्ष पवित्र राखण्याच्या गोष्टी आहेत. We perform action with our hands. To wash our hands is the nearest thing to do. आणि मग ज्यावेळेस आम्ही स्वतःचे हात धुण्याची कृती करतो, त्यावेळेस ती अधिक देवाच्या जवळ येण्याची कृती करतो. So I want to encourage this morning. त्यावेळेस मला तुम्हाला उत्तेजन करू द्या. As David said, जसं दावीद I wash my hands with innocence. जसं दावीद म्हणतो की मी निर्दोषतेने माझे हात धुतलेले आहेत. Can we come before God with washed hands in innocence? काय आम्ही सुद्धा निर्दोषतेने आमचे हात देवासमक्ष येऊ? Can we come before God and say, Lord, I have come before you, washing off my hands from sin? काय आम्ही असं देखील म्हणू शकतो का की देवा मी माझे हात पापापासून शुद्ध करून तुझ्या समोर आलेले आहे. Lord, I have washed my hands to show that I am innocent. आणि देवा मी माझे हात तुला दर्शवत आहे हे सांगण्यासाठी की मी निर्दोष आहे. But when we say to God, ज्यावेळेस मी देवाला म्हणतो God doesn't see our outward activity. आणि देव आमचं बाह्य रूप पाहत, He sees our heart. तो आमचं अंतःकरण, What desire do we have? आणि काय इच्छा आमची आहे. You know, that is what David, he didn't just show of himself, symbolically to show to somebody. आणि म्हणून दावीद फक्त स्वतःला दाखवण्यासाठी किंवा दुसऱ्यांना दाखवण्यासाठी ते करत नव्हते. He washed his heart before coming to God. आणि त्याने स्वतःचं अंतःकरण शुद्ध केलेलं आहे देवासमोर. Maybe physically he did not wash before the Lord there. आणि कारण तो शारीरिक रीतीने कदाचित देवासमोर तिथे धूत नसेल. Already in his heart, his hands and legs are washed in the कारण presence. त्याच्या अंतःकरणामध्ये आधीच त्याचे हात पाय त्याने शुद्ध केलेले आहेत. So let us come before God when we come in the house of the Lord. Let our hands be clean, washed in innocence. आणि मग ज्यावेळेस आम्ही देवासमोर येत आहोत मंदिरामध्ये, त्यावेळेस आमचे हात आणि आमचे पाय त्या शुद्धतेमध्ये आत्मिक धुतलेले असावे. Because God loves innocent people. कारण देव त्या निर्दोष दोषमुक्त लोकांच्यावरती प्रेम करणारा, God loves people who walk in integrity. आणि जे नीतिमात्राने चालतात त्याच्यावरती देव प्रेम करतो. God loves those who walk in upright. आणि जे सरळतेने चालणारे लोक आहेत त्यांच्यावरती देव प्रेम करतो. Because God sees the heart. कारण देवांचं करण